नमस्कार, स्वागत आहे तुमचं सोनालीताईज रेसिपीजमध्ये। आज आपण बनवतोय झटपट आणि चमचमीत अशी तयार होणारी पावभाजी। तर चला आपण बघूयात ह्यासाठी लागणारं साहित्य। तर तुम्ही बघू शकता मी इथे बटाटे घेतलेत, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदे, 2 मोठे कांदे घेतलेत, आपण त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, फ्लावर आणि इथे हा भिजवलेला वटाणा आहे तो घेतलाय, अमूलचं बटर घेतलं आहे आणि हा आपला सुहाणाचा पावभाजी मसाला घेतलेला आहे। तर आपण आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या उकडून घेणार आहोत। कांदे आणि टोमॅटो आपण बाजूला ठेवणार आहोत, त्याची पेस्ट करून घेणार आहोत। चला तर वळूयात आपल्या पुढच्या कृतीकडे। तर आपण ह्यामध्ये आता भाज्या उकडून घेणार आहोत। वटाणे पण घालणार आहोत आपण, पाणी टाकणार आहोत आणि ह्यामध्ये आपण मीठ आणि थोडी हळद टाकून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद टाकतोय आणि थोडंसं मीठ। तर ह्याला आपण एक 3 ते 4 शिट्ट्या घेऊन व्यवस्थित आपण याला उकडून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, आपण ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या आपण आता उकडून घेतलेल्या आहेत। आपण आता ह्याची भाजी तयार करूया। तर आपण इथे कढई आधीच तापत ठेवलेली आहे, आपण यामध्ये आता तेल टाकून घेणार आहोत आणि ह्यामध्ये बटर पण घालणार आहोत आपण। तुम्हाला चवीप्रमाणे जेवढं बटर हवं असेल तेवढं आपण टाकणार आहोत। हे गरम झालं की आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत। जिरे, थोडी मोहरी, लसूण, कढीपत्ता। आता आपण जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये घालणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण। व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत, तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचंय आणि मग यामध्ये उरलेले मसाले घालायचे। तर तुम्ही बघू शकता आपला जो हा मसाला आहे, पेस्ट आहे, तो आता भाजलेला आहे। आपण ह्यामध्ये आता मसाले टाकणार आहोत। मी तुम्हाला दाखवते आपण काय काय मसाले घेतले आहेत। तर लाल तिखट, कांदा मसाला आणि पावभाजी मसाला घेतलाय, आपण ह्यामध्ये घालणार आहोत। ह्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत आपण। हळद ऑलरेडी टाकली होती आपण उकडताना, त्यामुळे आता घालणार नाही आहे आपण हळद। तर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपण आधी ह्या पेस्टला 3 ते 4 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे। थोडं कोरडं झालेलं आहे, आपण ह्यामध्ये थोडं पाणी घालूयात म्हणजे व्यवस्थित एकजीव होईल सगळे मसाले। तर आपला मसाला आता भाजलेला आहे, आपण ह्यामध्ये उकडलेल्या भाज्या घालूयात। आपण भाज्यांची व्यवस्थित पेस्ट केलेली आहे ती आपण ह्यामध्ये घालतोय। सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्स केलेलं आहे, आपण आता ह्यामध्ये पाणी घालणार आहोत। जे उकडून घेतलं होतं त्याच भाज्यांचं पाणी आपण घालतोय। तुम्ही बघू शकता जेवढं तुम्हाला लागेल, क्वांटिटी जशी लागेल, थिकनेस, तसं तुम्ही पाणी घालू शकता। तुम्हाला अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही थोडंच पाणी घातलं तरी चालेल। आता व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण यामध्ये थोडा अजून पावभाजी मसाला घालतोय, मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालणार आहोत। आपण ह्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर, छान अशी जास्त कोथिंबीर टाकून व्यवस्थित आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपण बघा, लो टू मीडियम फ्लेमवरती आता ह्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। मग आपली पावभाजी जी आहे ती तयार होणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता आपली पावभाजी जी आहे ती तयार झालेली आहे। आपण गॅस बंद करून टाकूया। तर मी तुम्हाला दाखवते, आपण ह्याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया। अशी क्वांटिटी झालेली आहे भाजीची, तुम्ही बघू शकता। बघू शकता तुम्ही,
छान अशी झालेली आहे. मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते की आपली पावभाजी कशी झालेली आहे. पुढं वा, तुम्ही बघू शकता आपली पावभाजी रेडी झालेली आहे. बघा, मस्त असं यावर आपण लिंबू टाकून घेणार आहोत आणि छान असं तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री आली आपल्या पावभाजीला. बघा, तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.